नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि तुम्ही जे कमेंटमध्ये वारंवार ज्या प्रश्न केलेत की सर नेमकी प्रहार बॅच काय आहे, राज्यसेवेसाठी तुम्ही सिंहावलोकन नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे, मात्र मग असंच काही इनिशिएटिव्ह तुम्ही कंबाईनसाठी केला आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो। आपण प्रहार नावाची बॅच जी आहे ही बॅच कंबाईनसाठी लॉन्च करत आहोत। ही बॅच कोणासाठी आहे, या बॅचचे काय उद्देश आहेत, या बॅचमध्ये असं काय असेल, ठीक आहे, आणि त्यानंतर ही बॅच कोण जॉईन करू शकतं, ह्या सर्व गोष्टीचे उत्तर जे आहेत ना हे आपण इथे देणार आहोत। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगणार आहोत की ज्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असेल किंवा जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो आता एक लक्षात घ्यायचं, शॉर्ट व्हिडिओ आहे, जास्त वेळ चालणार नाही। मी याआधी एक सिलेबस डिकोडिंगचा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि ट्रॅकरच्या संदर्भात सुप्रिया मॅडमने जो व्हिडिओ बनवला आहे तो तिथे तुम्हाला अवेलेबल आहे। सो लक्षात घ्यायचं, मिशन प्रहार आपण लॉन्च केला आहे। मिशन प्रहारमध्ये सागर सर, मी स्वतः, त्यानंतर ज्या रिस्पेक्टिव्ह ज्या फॅकल्टीज आहेत त्या तुमच्या कंबाईन परीक्षेच्या दृष्टीनं तुमचा सिलेबस कंप्लीट करणार आहोत। मग सर ही बॅच कोणासाठी आहे, तर ती अशा माझ्या ताईंसाठी आहे की ज्या गृहिणी आहेत, ज्या फुल टाइम क्लासेस करू शकत नाही आणि पूर्ण वेळ अभ्यास करू शकत नाही, ज्यांच्यावर खूप मर्यादा येतात। ही बॅच अशा माझ्या ताई दादांसाठी आहे की जे जॉब करतात आणि त्यांना पूर्ण वेळ अभ्यास करता येत नाही, पार्ट टाइम असो नाही तर फुल टाइम असो, किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचा परीक्षेत रिझल्ट येतोय मात्र दुसऱ्या कीमध्ये जात असताना 1 ते 2 मार्क्सची गॅप पडते। सो त्यांना लीड कशी घ्यावी हे कळत नाही, आणि जे विद्यार्थी बेसिक पासून तयार करताय अशाही विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे, ठीक आहे। सो सर्वांचे जे आहे ना ह्या सर्व गोष्टीचा वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपण ही बॅच लॉन्च केली आहे। तर लक्षात घ्यायचं, ही बॅच रेकॉर्डेड बॅच असणार नाही, किंवा जे ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलं जातं ते ऑनलाईन दाखवणे ही ती बॅच नाही। ही बॅच स्पेशल लाईव्ह बॅच आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही लाईव्ह शिकवताना दिसू। आम्ही इथे शिकवू तुम्हाला फक्त ऑनलाईनवाल्यांना, आणि तुम्हाला दिसू शेवटचे जे 15-20 मिनिटं असतील त्यात आपण PYQ ॲनालिसिस करतोय, तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते घेतोय, आणि तुम्हाला दररोज मेंटरशिप करतोय ज्याची तुम्हाला खूप गरज असते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या बॅचमध्ये जर तुम्ही एखाद्या वेळेस लाईव्ह सेशनला नसाल, अशा वेळी आम्ही लोक स्वतः ते व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्ममध्ये टाकणार आहोत। एखाद्या दिवशी मिस स्किप जरी झालं, इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा टेक्निकल इश्यू, सो अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ती बॅच रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता। लाईव्ह जरी नाही करू शकले तरी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये कितीही वेळा बघू शकता। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की जे इंटिग्रेटेड बॅचचे विद्यार्थी आहेत आपले, त्यांना आपण अर्ध्या शुल्कामध्ये ही बॅच अवेलेबल करून देतोय। बॅचच्या शुल्काची माहिती तुम्हाला अकॅडमीच्या नंबरवर मिळून जाईल। आणि तुमचा जो सिलेबस आहे बॅचमध्ये आपण काय करतोय, तुम्हाला ज्या अकॅडमीचे महत्त्वाच्या नोट्स आहेत, प्रिंटेड नोट्स, विदर्भ आयएसच्या मटेरियल विषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे। सो असा क्रक्स असणाऱ्या आणि 100% ओरिएंटेशन असणाऱ्या नोट्स तुम्हाला घरपोच पोहोचवल्या जातील, ज्यामध्ये पंचायत राज, महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर इतिहास, त्यानंतर जिओग्राफी, सो अशा ज्या आहेत ह्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। इकॉनॉमिक्स, अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। सोबतच तुम्हाला ग्रीन बुक, अकॅडमीचे जे ग्रीन बुक्स आहेत, आणि स्वतः मी ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत माझ्या, ह्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। अशा प्रकारची आणि सर्वात इम्पॉर्टंट की प्रत्येक विषयाचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह 100 मार्क्सचा पेपर तुमच्यासाठी अवेलेबल असेल। सो तिथेच तुम्हाला ॲनालिसिस करता येईल। आपण PYQ ची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आहोत। PYQ सॉल्व कसे करायचे, त्याला कुठे लॉजिक लावायचे ते करून घेणार आहोत, आणि कट टू कट सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत, ठीक आहे। आणि ही बॅच तुम्ही कंबाईनची परीक्षा होईपर्यंत कधीही जॉईन करू शकता, मध्ये कधीही जॉईन करू शकता। कारण की जर बॅच 10 दिवस लेट झाली, बॅच नॉर्मली कधीपासून स्टार्ट होते आपली 1 जानेवारीपासून, ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की ही बॅच कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आहे, ग्रुप बी आणि सी। निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे जाहिरात मोठी असू शकतं, ठीक आहे, ती लवकरच आपल्याला कळेलही। त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट की हे लेक्चर जे आहेत, हे लेक्चरमध्ये प्रश्न जे विद्यार्थी विचारतील लाईव्ह लेक्चर दरम्यान त्याचा आपण इथं तोडगा काढतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लेक्चर दररोज 2 लेक्चर असतील। पहिलं लेक्चर 4 ते 6 दरम्यान असेल, आणि दुसरं 6:30 ते 8:30 दरम्यान असेल। अर्ध्या तासाचा स्पेस मिळेल। अभ्यासिकेत बसून कानात तुम्ही वायरलेस किंवा तुमचे जे हेडसेट लावून तुम्ही ते निवांतपणे करू शकता। मटेरियल तुम्हाला घरपोच मिळणार आहे। सर्वात इम्पॉर्टंट म्हणायचं की सर मग इथे ही बॅच शिकवणार कोण आहे, ठीक आहे। सर्वात इम्पॉर्टंट इकॉनॉमी हा जो आहे विषय,
हा विषय तुमचा सागर सर शिकवतील। अशा प्रकारे तुम्हाला मॉड्यूल दिला आहे, या तारखेपासून या तारखेपर्यंत या वाजता हा विषय होईल आणि जे फक्त प्रिलिम्सला ओरिएंटेड टॉपिक आहे तेच शिकवले जाईल। बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज असतो की सर मग एखाद्या टॉपिकमध्ये कोणते चॅप्टर वाचावे कोणते स्किप करावे आम्हाला कळत नाही। सो आपण तेच शिकवतोय जे तुमच्या परीक्षेला आवश्यक आहे। इकॉनॉमी सागर सर स्वतः घेतील, त्यानंतर राज्यव्यवस्था हा विषय सागर सर आणि मी स्वतः दोघे घेणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर जो विषय आहे समाज सुधारक, महाराष्ट्राचे समाज सुधारक हा विषय मी स्वतः तुम्हाला शिकवेल। त्यानंतर पंचायत राज हा विषय मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे। त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यातला मोठा संकल्पनांचा मोठा पोर्शन सागर सर स्वतः शिकवतील आणि त्यांना काही प्रमाणात मदत करतील, ते म्हणजे अक्षय सर। सोबतच जे तुमचं आरोग्यशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र व मानवशास्त्र, शरीरशास्त्र याचा बराचसा पोर्शन सागर सर आणि अक्षय सर तुम्हाला शिकवतील। त्यानंतर जे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा अकॅडमीच्या तुम्हाला बॅचेस दिसतील पूर्वच्या, पण तिथे रिझनिंग मॅथ तुम्हाला इन्क्लूड केलेलं नाही, पण आपण पहिल्यांदा कसं करतोय की तुमचे रिझनिंग मॅथ हे पण तुमचे टॉपिक आहे। विशेष म्हणजे स्टॅटचा जो पोर्शन आहे तोही आपण इथे कव्हर करणार आहोत। रिझनिंग मॅथ हे दोन्ही शिकवलेले असतील। त्यानंतर भारताचा जो भूगोल असेल, महाराष्ट्राचा जो इतिहास असेल, ठीक आहे, कोर पोर्शन समाज सुधारक वगळता तो सागर सर तुम्हाला स्वतः शिकवतील आणि समाज सुधारकचा पोर्शन मी शिकवेल। भारताचा भूगोल सागर सर तुम्हाला शिकवतील आणि महाराष्ट्राचा भूगोल मी। त्यानंतर आता चालू घडामोडी, आता तुम्ही कन्फ्यूज कुठे असता माहिती आहे का, तुम्ही कन्फ्यूज असता की सर चालू घडामोडीची तयारी किती करायची। आता एक लक्षात घ्यायचं, चालू घडामोडीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट ठरतं की सर आम्ही काय वाचायचं आणि काय वाचू नये, हा मुद्दा सर्वात इम्पॉर्टंट ठरतो। तुम्हाला एक सांगतोय मी, चालू घडामोडीचा अभ्यास करताना नॉर्मली आयोगाचं जसं 2022, 21, 23 असे पेपर झाले 20 मध्ये, सो आयोगाने काय केलंय 24 महिन्याचा हा कोर पोर्शन विचारलाय आणि आता अलीकडे 23 मध्ये तर असं जाणवलं आयोग अलीकडच्या न्यूज पण विचारतोय, म्हणजे या 6 महिन्यातल्या रिसेंट 6 महिन्यातल्या। सो आपण काय करतो इथे दर शनिवारी, फक्त लक्षात ठेवा, दर शनिवारी आणि दररोज आपण 2.5 तास 3 तास या प्रकारे दर शनिवारीला 2.5-3 तास याप्रमाणे आपण जवळपास तुमचे 43 जे आहेत शनिवार कव्हर करणार आहोत, 43 लेक्चर्स घेणार आहोत। म्हणजे जवळपास तुमच्या एक लक्षात येईल की या ठिकाणी आपण इथे तुमचे 86 ते 90 अशा प्रकारे 2 तास तरी केले, आपण 3 तास शिकवणार आहोत। जवळपास तुमचे जे लेक्चर्स असतील हे तुमचे 3 महिन्याचा जेवढा कंटिन्युअस शिकवल्यासारखे लेक्चर्स असतील। म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपण 24 महिन्याची परिपूर्ण तयारी करतोय। मी तुम्हाला आधी सांगितलंय यामध्ये मी माझे ग्रीन बुक म्हणजे विदर्भ आयएस अकॅडमीचे ग्रीन बुक आणि माझ्या नोट्स स्वतःच्या ह्या शेअर करणार आहोत। आता सर मग असे बॅच का जॉईन करायला पाहिजे त्याचं एक कारण सांगतो। आता बरेचसे विद्यार्थी आमच्या संपर्कात अनेक सारे विद्यार्थी येतात, खूप सारे विद्यार्थी जेन्युइन अभ्यास करतात, तासन तास अभ्यासिकेत बसले असतात, पण प्रॉब्लेम हा आहे की सर त्यांचा अभ्यास कंप्लीट असतो, त्यानंतर ईच अँड एव्हरी टॉपिक त्यांनी बघितलेला असतो, PYQ सॉल्विंग केले असतं, पण ते जे 1 तासाचं नियोजन असतं ते चुकतं। मला सांगा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की असे किती तुमच्यापैकी लोक आहेत की सर आम्हाला सर्व आमचा अभ्यास कव्हर झालाय, आम्ही तयारी करतोय, प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग करतोय, तुम्ही सांगता तसंच करतोय, पण त्या 1 तासात आमचा इतका गोंधळ उडून जातो की आम्हाला येणाऱ्या सुद्धा गोष्टी आमच्या चुकतात। आमचा कॉन्फिडन्स लेवल आणि तिथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं असतं की आम्हाला तिथे कसं परफॉर्म करावं हे समजत नाही। सो त्यासाठी इम्पॉर्टंट काही गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला इथे सांगणार आहोत। बघा, लक्ष द्या, सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला आयोगाची भाषा कळते का। बघा, इकॉनॉमिक्समध्ये तुमच्यासोबत असं घडतं की नाही, इकॉनॉमिक्सचे प्रश्न सोडवताना, ठीक आहे, आणि काही प्रमाणात पॉलिटीचे प्रश्न सोडवताना ती भाषाच आम्हाला कळत नाही। पहिला मुद्दा हा। मुद्दा क्रमांक 2 की त्यावेळी आयोगाने तुम्हाला जे ऑप्शन्स दिले असतात त्या ऑप्शन्समध्ये एलिमिनेशन मेथड कशा वापरायच्या, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा हा की प्रश्न एकदमच अनोळखी असेल तर तिथे आम्ही कशा प्रकारे टॅकल करायचं। कारण काय होतं माहिती आहे का, हे होतंय की आज जर आयोगाचे तुम्ही कट ऑफ बघितले SR सारख्या, कारण की आपण वरच्याच पोस्टला फोकस केलं पाहिजे, SR सारख्या पोस्टला आपण 65 टार्गेट ठेवतोय आणि 65 स्कोर येण्यासाठी तुमचा अटेम्प्ट हा 90 ते 95 दरम्यान पाहिजे। आज मुलांचा इतका अभ्यास आहे की 100ही पूर्ण स्कोर करून येतात। सो त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धेत टिकायचं आहे। आपली स्पर्धा ही क्रीमी मुलांशी असते, अशा मुलांशी नाही की जी काठावर पास होतात। सो त्यांच्यासोबत जर तुलनेने टिकायचं असेल तर तुम्हाला ईच अँड एव्हरी मार्क्स मिळाला पाहिजे। आणि 65 मार्क मिळण्यासाठी आधी कसं गेसिंग होतं माहिती आहे का, आधी एज्युकेटर पण सांगायचे की 7 विषय आहेत
प्रत्येक विषयात 7-7 मार्क्स घ्या, 49 मिळतात. पण आज हा फॉर्म्युला लागू होत नाही. आज रिझनिंग मॅथ आहे, रिझनिंग मॅथवर 20 क्वेश्चन येत आहे. म्हणजे आयोगाने तुम्हाला मॅथ्सचा पोर्शन वाढवल्यामुळे तुमचे जीएसचे अटेम्प्ट कमी होत राहिले. मग हे कसे सॉल्व्ह करायचे, यासाठी सर्वात इम्पॉर्टंट राहतं की तुमची PYQ वर प्रॅक्टिस आहे का, PYQ वर कमांड आहे का. दुसरी गोष्ट, आयोगाची भाषा समजते का, एलिमिनेशन करता येते का, अनोळखी प्रश्नांना कसं टॅकल करायचं हे कळतं का. आणि सर्वात इम्पॉर्टंट की स्टडीचा जो स्मार्टनेस असते ती तुमच्यामध्ये आहे का. या सर्वच्या सर्व गोष्टी आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला माझ्या वतीनं आणि विदर्भच्या वतीनं प्रॉमिस करतो की जे तुम्हाला अपेक्षित आहे ते आम्ही डिलिव्हर करण्याचा 100% प्रयत्न करू. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की या बॅचला मोस्टली आम्ही 2-3 फॅकल्टी आहेत तेच लीड करतोय, की जेणेकरून तुम्हाला 100% जे द्यायचं तेच आम्ही देणार आहोत. सो अपेक्षा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असं काहीतरी मिळालंय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, बुक लिस्ट, PYQ प्रॅक्टिस, सब्जेक्टिव्ह, याप्रमाणे प्रत्येक विषयाचे 100 प्रश्न, असा एकूण कॉम्बो आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. अधिक माहितीसाठी तुम्ही आयोगाच्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद. बेस्ट ऑफ लक.